माणसांची नोंद घेतली जात नाही, अशाच माणसांची नोंद घेतली जाते ज्यांचं जगणं समाजासाठी दीपस्तंभासारखं ठरतं. विद्यार्थी मित्र, तुम्ही विद्यार्थी दशेत आहात. तुम्हाला बाबासाहेब कोणत्या अँगलने समजून घ्यायचे हे महत्वाचं आहे. बाबासाहेबांचं एक तत्व होतं, 3 सकार त्यांच्यामध्ये आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष हा फक्त स्वतःसाठी नको, शिक्षण हे फक्त स्वतःसाठी नको, संघटन आणि संघर्ष हा फक्त स्वतःसाठी नको. जर या 3 गोष्टी स्वतःसाठी केल्या तर त्याची जग नोंद घेत नाही, त्या दुसऱ्यासाठी केल्या पाहिजे. आणि बाबासाहेबांनी हे दाखवून दिलं. सामान्य ते असामान्य पर्यंतचा प्रवास त्यांनी कसा केला हे तुम्ही शिकायचं. सामान्य अतिशय एकदा एखाद्या वर्गात सुद्धा त्यांना बसायची परवानगी नसणारा विद्यार्थी तर थेट अमेरिकेमधल्या कोलंबो विद्यापीठाला त्याचा अभिमान वाटावा असा विद्यार्थी, इथपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे हा कसा झाला याचा अभ्यास तुम्ही करायचा. तुम्हाला इतकं मोठं व्हायचं नाहीये, तुम्हाला एक फार मोठं काही त्यांनी 100 गोष्टी मिळवल्या असतील, पण तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातल्या 2 गोष्टी 3 गोष्टी मिळवायचा तरी प्रयत्न केला तरी तुम्ही जगातले आदर्श ठरू शकतात. आणि ह्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण त्यासाठीच साजरा करतो की ह्या महामानवांनी, या महापुरुषांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष, त्यांच्या जीवनात मिळवलेलं ज्ञान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली तपश्चर्या, साधना